माजी खासदार उमेश महाजन, उमेश पाटील पण आहे. अमोल निमंत्रण देण्याची आवश्यकताच मला वाटतं गणेश भाऊंनी ठेवली नाही. आम्ही खरं म्हणजे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. आम्ही 25 वर्ष झाले गोकुळ भाऊ गणेश भाऊंचे मित्र आहोत. एक मित्र म्हणून त्यांचा विजय झाला आणि विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो. आणि म्हणून आज गणेश भाऊंनी त्यांनाच डायरेक्टच क्लिअर केल्यामुळे आमचं कोणाचं आमंत्रण देण्याचा विषयच त्यांनी ठेवला नाही. तुम्ही आता सोबत जाणार आहात? हो नक्कीच. आम्ही बायकार जाणार होतो, पण मला वाटतं आत्ताच विमान आहे आणि विमानाने आम्ही आता सोबत जातो. त्यासाठी विमान नव्हतं नाशिकवरून, विशेष विमान आलेलं आहे. नाही, कदाचित आलंही असेल. आता आमदार आहेत, आम्ही तर बायकार आलेलो आहोत. आमच्या गाड्या अजूनही बाहेर आहेत, आम्ही बायकार आहोत. जर विमान असेल तर बरं आहे, आम्हालाही त्यांच्यामुळे विमानाची सफर मिळेल. निरोप काय म्हणजे काय निरोप आहे? निरोप नाही, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी आमचे ते मित्र आहेत, त्यांनी मित्राचा विजय झाल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज खरं म्हणजे अधिवेशन होतं आणि अधिवेशनाला बायकार मी इथून जात असताना मध्येच निकाल लागला आणि निकालाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी त्या ठिकाणी योगायोग आहे म्हणजे योगायोग राजकीय की नाही, मैत्रीपूर्ण. सगळं त्यांनी चित्र क्लिअर केलेलं आहे. नेमकं काय क्लिअर केलेलं आहे? गणेश भाऊंनी गोकुळ भाऊंना एक लहान भाऊ म्हणून त्यांनी प्रभू रामचंद्रासारखी भूमिका निभावलेली आहे आणि लक्ष्मणाला आदेश केलेले आहेत की ही जागा, जरी आपण महायुतीचे होतो, महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेलेली होती आणि इथे शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्यामुळे गोकुळ भाऊंनी शिवसेनेकडे जावं अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि मला वाटतं गोकुळ भाऊ रामाची दिलेला आदेश, प्रभू रामचंद्रांनी दिलेला आदेशाचं पालन 100% करतात. तुम्ही आता काय हनुमानाच्या भूमिकेत आहात का निवडून घेऊन चाललाय? हा, तसं समजा. विमान कुठून आहे जाण्यासाठी आणि कुठे जाणार आहे तुम्ही? इथे एकच एअरपोर्ट आहे नाशिकला ना, ओझरला. तिथून कुठे? इथून मुंबई. विमानतळ म्हणून एअरपोर्ट आहे. हा, बोला बोला तुम्ही यांच्या माहिती घ्या तुम्ही. आणि कुठे पोहोचणार आहे? इथून आता ओझर जाऊ आणि ओझरहून मुंबई एअरपोर्टला. मुंबई एअरपोर्टनं फोन करू, ते ठाण्यात आहेत का मुंबईत आहेत तिथे जाऊ. शिंदे साहेबांकडे जवळपास निश्चित आहे प्रवेश 100%. शिवसेनाच कधीपर्यंत प्रवेश होणार? प्रवेश कधी होईल हे मला माहित नाही, पण भेट संध्याकाळपर्यंत निश्चित होईल. तो स्वीकार होईल की त्यांचा? 100%. कारण तुमच्याच उमेदवाराचा पराभव त्यांनी केलाय आणि त्या प्रवेशासाठी तिकडे किंवा भेटीसाठी जात आहे. नक्की नक्की मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की कुठलाही आडावेडा न घेता ते आमच्या सोबत येत आहेत. हे आमच्यासाठी अभिमानाची. दराडेंची समजूत कशी काढणार? आता दराडे पराभूत झालेले, तुमच्याच पक्षाकडनं ते होते. पराभवाचं खापर इतरांवर न फोडता मला वाटतं पराभवाचं आत्मपरीक्षण करणं हे महत्वाचं असतं. त्याच्यामुळे ते जे आहे त्यांचं खापर मी कोणावर फोडू शकत नाही. जो कोणी पराभूत उमेदवार असतो त्यांनी दुसरीकडे बोट दाखवण्यापेक्षा आपलं आत्मपरीक्षण करणं याच्यातच मला वाटतं गोडवा असतो. मी पहिल्यांदा तर माननीय गोकुळजी गीते यांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं म्हणजे ते माझे मित्र आहेत आणि मित्र म्हणून जेव्हा विजयाचा निकाल त्यांचा लागला, तो निकाल लागल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. परंतु ते असे उमेदवार मित्र जरी असले तरी तुमच्याच उमेदवारांना त्यांनी पराभूत केलेले आहे. हे नक्कीच महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय दराडे साहेबांचा जो आज पराभव झालेला आहे, पण तो मला असं वाटतं की तो पराभवाचं दुःख जरी असलं तरी ते स्वीकारावं लागेल. पण पराभवानंतर एक आनंदाची बातमी अशी आहे की जसं गोकुळजी गीते यांचे मोठे बंधू आदरणीय गणेशजी गीते यांनी एक रामासारखं प्रेम आदरणीय गोकुळजी गीतेंवर केलं आणि त्यांनी मला वाटतं सकाळीच जाहीर केलं की गोकुळनी ही जागा शिवसेनेची होती आणि शिवसेनेची जागा पराभूत झाल्यामुळे गोकुळ भाऊंनी शिवसेनेमध्ये जावं, एकनाथजी शिंदे साहेबांकडे जावं असं जाहीर केल्यामुळे मी यांचं अभिनंदन करत असतानाच आदरणीय गणेश भाऊंचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो.